सो आता क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये आम्ही बघतो की जेई, नीट आणि अजून बाकीच्या स्टडीज पण घेतल्या जातात नॅशनल लेवलच्या एक्झामसाठी. पण आता ह्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत की आता एक्झाम पर्टिक्युलरली वेगवेगळे आहेत. मग त्यांचं इंटिग्रेशन कसं करता तुम्ही? त्यामध्ये जनरली आपण अनुभवताना मला असं लक्षात आलं की नीट ही मेडिकलशी रिलेटेड आहे, जेई ही IIT NIT साठी रिलेटेड आहे आणि स्टेट बोर्डला महाराष्ट्रामधले जे अभ्यासक्रम आहे त्याला आपण MST CET म्हणतो. मग क्रिएटिव्ह अकॅडमीने काय केलं त्यामध्ये की डायरेक्टली नीट विभागच वेगळा केला की नीट विभाग आहे आपण पॉसिबल किती बॅचेस होऊ शकतात. मग आम्ही तिथं जनरली काय करतो, 11वीला 3 बॅच, 12वीला 3 बॅच, 6 बॅचेस वेगवेगळ्या करतो, 6 टीचर त्याच्यावर अपॉइंटमेंट करतो. एका विषयाला 2 टीचर, फिजिक्सला 2, केमिस्ट्रीला 2, बायोला 2. त्या टीचरनी नीटचंच काम करायचं. ओके. त्यांनी दुसरं काम करायचं नाही. आणि 6 टीचर 6 बॅचेस असल्यामुळं टाइम टेबल मात्र अतिशय सुटसुटीत होतो. सेम कॉपी आम्ही जेईला पण केली. जेईचे टीचर सेपरेट ठेवले, ते 6 क्लासेस, 11वीच्या 3 बॅच, 12वीच्या. अगदी आपण काय करतो 50, 60, 70 लिमिटेडच विद्यार्थी एका वर्गात ठेवतो की जेणेकरून मुलांना जवळून शिकवता यावं. त्याचबरोबर CET विभाग पण आम्ही वेगळा केला. CETला तसंच 11वीला 3 बॅच, 12वीला 3 बॅच आणि त्यांना 6 टीचर, म्हणजे प्रत्येक विषयाला 2 टीचर, जेणेकरून टीचरला एक विषय पूर्ण कंप्लीट करताना थोडंसं ताण येतो, तर तो आपण डिव्हाइड ऑफ वर्क मध्ये काम करतो. त्याचा इफेक्ट आम्ही अकॅडमीमध्ये खूप चांगला बघतो. मात्र आमच्याकडे स्ट्रिक्टली असतं की नीटचा टीचर जेईला जाणार नाही, जेईचा टीचर CETला नाही, CETचा टीचर नीटला, जेईला नीटला कुठंच जाणार नाही. ओके. टीचर कंबाईन वापरले जात नाहीत. खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं एक 3 विभाग आपण केलेले आहेत आणि 3 विभागाला सगळा स्टाफ मात्र अगदी सुपरवायझर पासून टीचर पासून सगळं वेगळं त्यांचं चालतं. असं ते आपण आपल्या अकॅडमीमध्ये मॅनेज करतो.